अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई, चारा टंचाई यासारखी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। पण ही सरकार जनतेच्या प्रश्नासाठी आचारसंहितेचे कारण पुढे करत आहे। लोकांच्या दारोदारी मतांसाठी फिरणाऱ्या सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आचारसंहिता का लागते, हा खरा प्रश्न आहे। राज्यात 3,500 पाण्याचे टँकर आहेत, पण त्यांनाही आचारसंहितेच्या कारणावरून ब्रेक लावला आहे। ही सरकार जनतेच्या प्रश्नासाठी गंभीर नाही, त्यामुळे जनतेचे प्रश्न तत्काळ सोडवले नाही तर काँग्रेस राज्यभर आंदोलन करेल। महाराष्ट्रामध्ये आज अनेक जिल्ह्यामध्ये पिण्याचं पाणी नाही, चारा नाही, दुष्काळाची भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। सामान्य माणूस सुद्धा आज त्याला जगणं मुश्किल झालं। शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहे। पण राज्याचं सरकार आचारसंहितेचं कारण दाखवून या दुष्काळाकडे मुद्दामून दुर्लक्ष करताना आपण पाहतोय। लोकांचे मत मागण्यासाठी दारोदारी फिरणारे सरकार जनतेचे प्रश्नासाठी त्यांना आचारसंहिता का लागते, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं आम्ही या सरकारला सूचना करतो की तातडीनं राज्यातल्या दुष्काळाचं निवारण करण्यासाठी उपाययोजना तातडीनं कराव्यात, ही भूमिका आमची आहे। आज 3,500 गावामध्ये टँकर सुरू झालेले आहेत, पण ते अजूनपर्यंत त्या आचारसंहितेच्या नावाने त्यांनाही अनेक ठिकाणी ब्रेक लावला जातोय। महिनोमहिने पाणी पिण्याचं सुद्धा लोकांना मिळत नाही, अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून हे सरकार गंभीर नाही आहे, पण या सरकारला वठणीवर आणण्यासाठी वेळ आलं तर काँग्रेसला आंदोलन करावं लागेल। तर महाराष्ट्रभर काँग्रेस आंदोलन करेल, पण जनतेच्या प्रश्नावर आचारसंहितेच्या नावाने सरकारने दुर्लक्ष करू नये, ही आमची भूमिका आहे। आणि काँग्रेस मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सरकारने हे सगळं या दुष्काळावरचं निवारण करण्यामध्ये सुरुवात केली नाही तर करेल।